नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपले सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. अद्वैतने मुद्दाम फाईल उघडली. अद्वैत म्हणाला, तुला काम नाही का? विवान हसत म्हणाला, काम तर आहे, पण मित्राच्या चेहऱ्यावरचं हे नवीन स्मित जास्तच इंटरेस्टिंग आहे. अद्वैतने त्याच्याकडे पाहत एक कटाक्ष टाकला. जास्त उडू नकोस. विवान लगेच म्हणाला, अरे मी तर काहीच बोललो नाही. पण सारा मात्र जाताना एकदा मागे वळून कोणाकडे बघून गेली हे मी पाहिले बरं का. अद्वैतने नकळत पुन्हा त्या कॉरिडॉरकडे पाहिलं. विवान हसत म्हणाला, बस आता तर माझी खात्रीच झाली. अद्वैत हलकसा हसला. तो म्हणाला, चल, नाहीतर आर्य आपल्याला शोधत इकडेच येईल. दोघेही कॉन्फरन्स विंगकडे निघाले. त्याचवेळी आर्यवीर त्याच्या केबिनमध्ये काही महत्त्वाच्या फाईल्स पाहत होता. त्याने इंटरकॉम उचलला. मिस आरोही, कॅन यू कम टू माय केबिन? काही क्षणातच दारावर हलकी टकटक झाली. आर्यवीर म्हणाला, कम इन. आरोही आत आली. ती म्हणाली, सर, यू कॉल्ड मी? आर्यवीरने समोरची फाईल बंद केली. हो, बस. आरोही समोरच्या खुर्चीवर बसली. आर्यवीर तिच्याकडे पाहत होता. आरोहीला त्याची नजर जाणवली. ती म्हणाली, फाईलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? आर्यवीर हसला. फाईलमध्ये नाही. आरोहीने लगेच भुवया उंचावल्या. मग? आर्यवीर उठून तिच्याजवळ आला. तो म्हणाला, आज सकाळपासून नीट बोलायलाच वेळ मिळाला नाही. आरोही लगेच आजूबाजूला पाहत म्हणाली, हे ऑफिस आहे, माहिती आहे. आर्यवीर म्हणाला, कोण आलं तर? ती म्हणते. आर्यवीर लगेच मिश्किल हसत म्हणाला, काळजी करू नकोस, दार बंद आहे. आरोही त्याच्याकडे पाहत हलकसं हसली. तुम्ही ना सुधारणार नाही, ती म्हणाली. आर्यवीरने टेबलावर ठेवलेला कॉफीचा मग तिच्याकडे सरकवला. तुझ्यासाठी. आरोही आश्चर्याने म्हणाली, तुम्ही स्वतः बनवली? आर्यवीर लगेच म्हणाला, हो, तू आल्यापासून कामात होतीस म्हणून देता आली नाही. आरोहीच्या चेहऱ्यावर गोड स्मित उमटलं. ती म्हणाली, थँक्यू. ती मग हातात घेणार इतक्यात आर्यवीरने तिचा हात हलकेच धरला. दोघांची नजर पुन्हा एकमेकांना भिडली. काही क्षण केबिनमध्ये शांतता पसरली. तेवढ्यात टकटक असा आवाज आला. दोघेही पटकन भानावर आले. आर्यवीर लगेच आपल्या खुर्चीत बसला. कम इन, तो म्हणाला. दार उघडलं गेलं. विवान आतमध्ये आला. त्याने आधी आर्यवीरकडे आणि मग आरोहीकडे आणि नंतर टेबलावर ठेवलेल्या कॉफीच्या मगकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू उमटलं. विवान म्हणाला, सॉरी आर्य, मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? मला माहीत नव्हतं तुझा आणि आरोहीचा रोमांस चालू आहे, नाहीतर मी बाहेरच थांबलो असतो. आर्यवीर अगदी शांतपणे म्हणाला, काय काम आहे? विवान बोलू लागला, बोर्ड मीटिंगसाठी सगळे डायरेक्टर्स आले आहेत. ओके, 5 मिनिट्स. आर्यवीर म्हणाला, शुअर बॉस. विवान बाहेर पडताना आरोहीकडे पाहून डोळ्यांनीच मिश्किल खून करून हसला. आरोहीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. दार बंद होताच ती हळू आवाजात म्हणाली, हा विवान एक दिवस माझ्याकडून मार खाणार आहे. आर्यवीर मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, त्याआधी तो मला सगळं सांगून जाईल. आरोहीने त्याच्याकडे पाहत थोडं रागाने फाईल उचलली. मी जाते आता, नाहीतर खरंच लोकांना संशय येईल, ती म्हणाली. आर्यवीर लगेच म्हणाला, आज संध्याकाळी लवकर निघायचं. आरोही हलकसं हसली. ती म्हणाली, हां, जर बॉसने परवानगी दिली तर. आर्यवीर म्हणाला, परमिशन ग्रँटेड मिसेस आरोही राज्याध्यक्ष. दोघेही हसले. ती केबिनमधून बाहेर पडली आणि तिची नजर बाहेर उभ्या असलेल्या विवानवर पडली. तो पुन्हा तिच्याकडे पाहून हसत होता. विवान म्हणाला, कॉफी कशी होती? तुला खूपच इंटरेस्ट आहे. एक काम कर, आतमध्ये जा आणि आर्यलाच विचार. मला वाटतं तेच अगदी अचूक चव सांगतील. विवान खळखळून हसू लागला आणि मीटिंगसाठी निघून गेला. आरोही पण तिच्या केबिनमध्ये जाऊन कामाला लागली. बोर्ड मीटिंग यशस्वीपणे संपली होती. सर्व डायरेक्टर्स बाहेर पडत होते. आर्यवीरही मीटिंग रूममधून बाहेर आला. कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला आरोही काही फाईल्स तपासत उभी होती. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. तो थेट तिच्याकडे चालू लागला.
आरोहीने त्याला पाहताच लगेच प्रोफेशनल चेहरा केला. ती म्हणाली, गुड आफ्टरनून सर. आर्यवीरही तितक्याच गंभीर आवाजात म्हणाला, गुड आफ्टरनून मिस आरोही. द रिपोर्ट्स आर रेडी? येस सर. ती फाईल पुढे करत म्हणाली. आर्यवीर फाईल घेतो, पण फाईल उघडण्याऐवजी तो हळूच म्हणतो, आज संध्याकाळी डिनरला काय आहे? आरोहीने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं. आर्य, ऑफिसमध्ये सर. आरोहीला हसू आवरलं नाही. तेवढ्यात 2 कर्मचारी तिकडून जातात. दोघेही लगेच पुन्हा गंभीर होतात. आर्यवीर म्हणाला, एक्सलंट वर्क मिस आरोही. आरोही थँक्यू सर असं म्हणते. आर्यवीर पुढे निघून जातो. दोघेही एकमेकांकडे न पाहिल्यासारखं करत वेगवेगळ्या दिशेने चालू लागतात. त्याचवेळी कॅफेटेरियामध्ये सारा खिडकीजवळ बसून कॉफी पित होती. अद्वैत तिच्यासाठी सँडविच घेऊन आला. अद्वैत म्हणाला, तू सकाळपासून काहीही खाल्लं नाहीस. सारा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला कसं कळलं? अद्वैत म्हणाला, कारण मी पाहिलं होतं. सारा हलकीशी हसली. थँक्स, ती म्हणाली. अद्वैत तिच्यासमोर बसला. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. मग सारा म्हणाली, तुमच्यात आधीपेक्षा खूप बदल झालाय. अद्वैत लगेच हसला. चांगला की वाईट? खूप चांगला, सारा उत्तरली. अद्वैत काही बोलणार इतक्यात विवान ट्रे घेऊन तिथेच आला. वा, आज पुन्हा मी चुकीच्या वेळी आलो वाटतं. सारा हसली. तुम्ही नेहमीच चुकीच्या वेळी येता. विवान म्हणाला, नाही, मी क्युपिड आहे. अद्वैत डोकं हलवत हसू लागला. संध्याकाळ झाली होती. काम संपलं. आरोही पार्किंगमध्ये आर्यवीरची वाट पाहत उभी होती. आर्यवीर कार घेऊन तिच्यासमोर थांबला. आरोही पटकन कारमध्ये बसली. कार सुरू झाली. काही मिनिट दोघेही शांत होते. त्यानंतर आर्यवीरने FM सुरू केला. रेडिओवर एक रोमॅन्टिक गाणं लागलं. आरोही खिडकीबाहेर पाहत हलकसं हसू लागली. आर्यवीर म्हणाला, काय झालं? आरोही लगेच म्हणाली, काही नाही. आर्यवीर म्हणाला, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, आज ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही एक्सलंट वर्क मिस आरोही असं म्हणालात ना, तेव्हा खूप हसू येत होतं. आर्यवीरही हसू लागला. तो म्हणाला, मलाही. सिग्नलला कार थांबली. आजूबाजूला कोणी ओळखीचं नसल्याची खात्री करून आर्यवीरने हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला. ऑफिसमध्ये नाही, पण इथे तरी मी माझ्या बायकोचा हात धरू शकतो ना? तो म्हणाला. आरोही लगेच लाजली. तिने त्याचा हात हलकेच दाबला. नेहमी, ती उत्तरली. तेवढ्यात मागून हॉर्न वाजला. दोघेही हसले. आर्यवीरने कार पुढे घेतली. दुसऱ्या बाजूला एका अलिशान हॉटेलसमोर काळी लिमोझिन येऊन थांबते. दार उघडतं. हाय हिल्स घातलेली एक स्टायलिश महिला खाली उतरते. तिच्या हातात राज्याध्यक्ष ग्रुपची फाईल असते. ती रिसेप्शनिस्टकडे पाहून आत्मविश्वासाने म्हणते, आय हॅव अ मीटिंग विथ मिस्टर आर्यवीर राज्याध्यक्ष टुमॉरो मॉर्निंग. रिसेप्शनिस्ट हसून मान हलवते. महिलेच्या ओठांवर एक हलकसं स्मित उमटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याध्यक्ष ग्रुप हेडक्वार्टर्स. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे कामाची लगबग सुरू होती. आरोही तिच्या केबिनमध्ये बसून एका प्रोजेक्टची अंतिम तयारी करत होती. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. मिस आरोही, मिस्टर राज्याध्यक्ष वॉन्ट्स यू इन द कॉन्फरन्स रूम. आरोही लगेच म्हणाली, आय विल बी देअर इन 2 मिनिट्स. कॉन्फरन्स रूममध्ये आर्यवीर, अद्वैत आणि विवान आधीच उपस्थित होते. आरोही आत आली. ती म्हणाली, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आर्यवीर लगेच म्हणाला, गुड मॉर्निंग मिस आरोही, प्लीज हॅव अ सीट. ती समोर बसली. अद्वैतने स्क्रीनवर एक प्रेझेंटेशन सुरू केलं. तो म्हणाला, आज अमेरिकेतील कार्टर ग्लोबल इंडस्ट्रीज सोबतची प्रिलिमिनरी मीटिंग आहे. विवान लगेच म्हणाला, ऐकलंय त्यांची CEO खूपच स्ट्रिक्ट आहे. आर्यवीर हलकसा हसला. स्ट्रिक्ट आहे, पण तितकीच ब्रिलियंट आहे. तो म्हणाला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, तुम्ही त्यांना ओळखता? आर्यवीर उत्तर देणार इतक्यात दारावर टकटक झाली. रिसेप्शनिस्ट आत आली. ती म्हणाली, सर, मिस ऑलिव्हिया कार्टर इज हिअर. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. सेंड हर इन. तो म्हणाला. काही क्षणांनी कॉन्फरन्स रूमचं दार उघडलं. ब्लॅक बिझनेस सूट, आत्मविश्वासाने भरलेली चाल
आणि चेहऱ्यावर प्रसन्न स्मित. ऑलिव्हिया कार्टर आत आली. तिची नजर थेट आर्यवीरवर गेली. हे आर्य. ती हसतच त्याच्या जवळ आली. आर्यवीरही हसला. दोघांनी एकमेकांना मैत्रीपूर्ण मिठी मारली. ते दृश्य पाहून आरोही काही क्षण शांत झाली. विवानचे डोळे मोठे झाले. अद्वैत हलकसं हसत आरोहीची प्रतिक्रिया पाहत होता. ऑलिव्हिया मागे झाली. ती म्हणाली, इट्स बीन सो मेनी इयर्स. आर्यवीर म्हणाला, वेलकम टू राजाध्यक्ष ग्रुप. ऑलिव्हिया आजूबाजूला पाहत म्हणाली, स्टील द सेम काम पर्सनॅलिटी, नथिंग चेंज. विवान मनातच म्हणाला, अरे बापरे, आरोहीसमोर ही आर्यला मिठी मारतीये. आर्यवीरने सर्वांकडे पाहिलं. तो म्हणाला, लेट मी इंट्रोड्यूस एव्हरीवन. त्याने आधी अद्वैतकडे पाहिलं. दिस इज अद्वैत सरीन, सरीन टेक्नॉलॉजीज CEO अँड माय बेस्ट फ्रेंड. नाईस टू मीट यू. ऑलिव्हिया म्हणाली. मग दिस इज विवान, माय क्लोजेस्ट फ्रेंड अँड हेड ऑफ मार्केटिंग. विवानने हात मिळवत हसत म्हटलं, वेलकम टू न्यूयॉर्क. ऑलिव्हिया हसली. शेवटी आर्यवीरची नजर आरोहीकडे गेली. त्याच्या आवाजात नकळत अभिमान जाणवत होता. अँड दिस इज मिस आरोही प्रधान, वन ऑफ द फायनेस्ट बिझनेस ॲनालिस्ट्स इन आवर कंपनी. ऑलिव्हियाने आरोहीकडे पाहिलं. दोघींनी हस्तालोंदन केलं. ऑलिव्हिया म्हणाली, सो यू आर आरोही. आरोही हलकसं हसली. नाईस टू मीट यू मिस कार्टर. ऑलिव्हिया काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग हसून म्हणाली, आय हॅव हिअर्ड अ लॉट अबाउट युअर वर्क. आरोही आश्चर्यचकित झाली. अबाउट मी. ऑलिव्हियाने आर्यवीरकडे पाहिलं. आर्य ऑलवेज ॲप्रिशिएट टॅलेंटेड पीपल. आर्यवीर फक्त हलकसं हसला. मीटिंग सुरू झाली. ऑलिव्हिया प्रत्येक प्रेझेंटेशन काळजीपूर्वक पाहत होती. आरोहीने एका नवीन एक्सपान्शन स्ट्रॅटजीबद्दल माहिती दिली. ती बोलून झाली. रूममध्ये काही क्षण शांतता पसरली. ऑलिव्हियाने फाईल बंद केली. ती थेट आरोहीकडे पाहत म्हणाली, इम्प्रेसिव्ह. मग आर्यवीरकडे पाहत म्हणाली, नाव आय अंडरस्टँड व्हाय युअर कंपनी इज ग्रोईंग दिस फास्ट. आरोही नम्रपणे म्हणाली, थँक्यू. मीटिंग संपली. सगळे बाहेर पडू लागले. विवान अद्वैतच्या कानात हळूच म्हणाला, आर्यची ही अमेरिकन फ्रेंड भारीच आहे. अद्वैत हसत म्हणाला, आणि आपल्या आर्यचा चेहरा पण आज जरा वेगळाच दिसतोय. दोघेही हसू लागले. दूर उभी असलेली आरोही मात्र शांतपणे ऑलिव्हिया आणि आर्यवीर बोलताना पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक छोटासा प्रश्न नक्कीच होता. ही नक्की आहे कोण? आणि आर्यवीरच्या आयुष्यात तिचं स्थान इतकं खास का आहे? सकाळची मीटिंग संपल्यानंतर ऑलिव्हिया आणि आर्यवीर कॉन्फरन्स रूममधून बाहेर आले. कॉरिडॉरमध्ये चालत असताना ऑलिव्हिया हसत म्हणाली, स्टील द सेम. कामाच्या बाबतीत अजिबात बदलला नाहीस. आर्यवीर हलकसा हसला. तो म्हणाला, बिझनेस डझंट अलाव अस टू चेंज. ऑलिव्हिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, बट लाईफ डज. दोघेही बोलत पुढे निघून गेले. थोड्या अंतरावर उभी असलेली आरोही ते सगळं शांतपणे पाहत होती. तिचा चेहरा शांत होता, पण मनात अनेक प्रश्न उभे होते. आरोही तिच्या केबिनमध्ये आली. ती फाईल उघडून काम करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं लक्ष वारंवार बाहेर जात होतं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. कम इन, ती म्हणाली. सारा आतमध्ये आली. ती म्हणाली, तू ठीक आहेस ना? आरोही हलकसं हसली. हो, पण का? सारा तिच्या समोर बसली. ती म्हणाली, कारण तुझा चेहरा सांगतोय की तुझ्या आतमध्ये काहीतरी चाललंय. आरोही काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, सारा, ऑलिव्हिया आणि आर्य खूप जुने मित्र आहेत का? सारा हलकसं हसली. मलाही माहिती नाही, पण एक गोष्ट माहीत आहे. आरोही तिच्याकडे पाहू लागली. सर फक्त तुझ्यावरच प्रेम करतात. ती म्हणाली. हे ऐकताच आरोहीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. दुसरीकडे आर्यवीरच्या केबिनमध्ये ऑलिव्हिया काही डॉक्युमेंट्स पाहत होती. ती म्हणाली, आर्य, आज संध्याकाळी डिनर? आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. सॉरी, आज शक्य नाही. बिझी? ती म्हणते. आर्यवीर हलकसं हसला. व्हेरी इम्पॉर्टंट कमिटमेंट. ऑलिव्हियाने मिश्किल नजरेने विचारलं, बिझनेस? आर्यवीरच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. नो, पर्सनल. तो म्हणाला. ऑलिव्हिया काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, मग हसली. नाव आय नो समवन इज रिअली स्पेशल. आर्यवीर काही क्षण बोललाच नाही, फक्त हलकसं हसला. दुसरीकडे कॅफेटेरियामध्ये अद्वैत कॉफी घेऊन उभा होता. तेवढ्यात सारा तिथे आली. ती म्हणाली, कॉफी आणि एकटेच? अद्वैत म्हणाला, प्लीज जॉईन. दोघेही एकाच टेबलवर बसले. सारा कॉफीचा घोट घेत म्हणाली,
आज दिवसभर तुम्ही खूप शांत आहात, अद्वैत म्हणाला. असंच. सारा त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या गालावर हलकी लाली उमटली. दोघांची नजर एकमेकात हरवली. तेवढ्यात विवान ट्रे घेऊन तिथे आला. वा, परत मीच मध्ये. अद्वैतने कपाळावर हात मारला. तुला टायमिंग कोणी शिकवलं? तो म्हणाला. विवान लगेच म्हणाला, देवाची देणगी आहे. सारा हसू लागली. तिचं हसणं पाहून अद्वैतही नकळत हसला. विवानने दोघांकडे आलटून पालटून पाहिलं. एक गोष्ट सांगू? तो म्हणाला. दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. तुम्ही दोघं एकमेकांकडे जास्त पाहता आणि कॉफीकडे कमी. सारा लाजली. अद्वैतने पाण्याचा घोट घेत विषय बदलला. विवान मात्र स्वतःशीच हसत होता. संध्याकाळी काम संपलं. आरोही लिफ्टसमोर उभी होती. लिफ्टचं दार उघडलं. आत आर्यवीर एकटाच होता. ती आतमध्ये आली. दार बंद झालं. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग आर्यवीर हळूच म्हणाला, आज दिवसभर माझ्यापासून पळत का होतीस? आरोही त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, मी नाही. आर्यवीर तिच्याजवळ एक पाऊल आला. तो म्हणाला, खोटं बोलताना तुझे डोळे तुझी साथ देत नाहीत. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, तुमची मैत्रीण ऑलिव्हिया खूप छान आहे. आर्यवीर लगेच तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. त्याला तिच्या आवाजातला मत्सर जाणवला. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. जेलस? आरोही लगेच म्हणाली, नॉट ॲट ऑल. लिफ्टचं दार उघडलं. ती पटकन बाहेर पडू लागली. तेवढ्यात आर्यवीरने अलगद तिचा हात धरला. ती मागे वळली. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, घरी जाऊ दे, मग सांगतो ऑलिव्हिया कोण आहे. आरोहीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. ठीक आहे. दोघेही एकत्रच पार्किंगकडे निघाले. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर ह्या स्टोरी एवढंच प्रेम आपल्या नवीन स्टोरीलाही द्या. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची या चॅनलला खूप गरज आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.